राजस्थान येथून कुरिअरद्वारे आणलेल्या 22 तलवारी, 15 खंजीर आणि 4 चॉपर जप्त. चंदनजिरा पोलिसांची मोठी कारवाई. 1,34,000चा शस्त्रसाठा ताब्यात. भोकरदन, परतूर आणि जालना या शहरांमध्ये विक्रीचा होता प्लॅन. जालन्यात विक्रीसाठी राजस्थान येथून आणण्यात आलेला मोठा बेकायदेशीर शस्त्रसाठा चंदनजिरा पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 22 तलवारी, 15 खंजीर आणि 4 चॉपर असा एकूण 1,34,000 रुपये किमतीचा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. हा शस्त्रसाठा भोकरदन, परतूर आणि जालना शहरात विक्री करण्यासाठी आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चंदनजिरा पोलिसांच्या निगराणीखाली असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख माजेद शेख लतीफ, राहणार सुंदरनगर, हा संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी खबऱ्यामार्फत त्याच्याबाबत माहिती घेत पाठपुरावा केला असता तो आपल्या राहत्या घरात धारदार शस्त्रांचा साठा करून गंभीर कृत्य करणाऱ्या व्यक्तींना विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून झडती घेतली. यावेळी घरातून 22 तलवारी, 15 खंजीर आणि 4 चॉपर असा मोठा शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार सदरील शस्त्रे राजस्थान येथून ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून जालन्यात मागवण्यात आली होती. त्यानंतर हा शस्त्रसाठा जालना शहरासह भोकरदन आणि परतूर परिसरात विक्री करण्याची तयारी करण्यात आली होती. या कारवाईनंतर चंदनजिरा पोलिसांनी आरोपी शेख माजेद शेख लतीफ याला अटक केली असून न्यायालयाने त्याला 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी इम्रान उर्फ इम्मा सलीम शेख हा सध्या फरार असून चंदनजिरा पोलिसांची 2 पथके त्याच्या शोधासाठी रवाना करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे. याबाबत जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. त्यांनी सांगितले की जप्त करण्यात आलेली हत्यारे ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून मागवण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार शेख माजेद शेख लतीफ याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये 6 गुन्हे, कदम जालना पोलीस ठाण्यात 1 आणि चंदनजिरा पोलीस ठाण्यात 1 गुन्हा असे एकूण 8 गुन्हे दाखल आहेत. तर इम्रान उर्फ इम्मा सलीम शेख याच्या विरुद्ध कदम जालना पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये 12 गुन्हे, सदर बाजार पोलीस ठाण्यात 1 आणि चंदनजिरा पोलीस ठाण्यात 1 असे एकूण 14 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दोन्ही आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार करून त्यांच्या विरुद्ध BNS कलम 111 अन्वये संघटित गुन्हेगारीचा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदरील कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक रवी देशमाने, सहाय्यक फौजदार रवींद्र ठाकूर, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, अभिजित वायकोस, शरद पवार, मदन बहुरे, विजय बहुरे, राजेंद्र पवार, पोलीस कॉन्स्टेबल सुनील पगारे, सागर खैरे, नवनाथ पाटील तसेच महिला पोलीस मधु जयाती यांच्या पथकाने केली आहे. राजस्थानमधून जालन्यात शस्त्रांची मोठी खेप आणून ती जिल्ह्यातील विविध भागांमध्ये विक्री करण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावल्याने या कारवाईकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. शहरामध्ये एक गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती. पोलीस निरीक्षक चंदनजिरा श्री किरण बिडवे यांना माननीय पोलीस अधीक्षक सर संधू सर आणि अपर पोलीस अधीक्षक साळी सर यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्या दरम्यान त्यांना जी इन्फॉर्मेशन मिळालेली होती, गोपनीय माहिती, त्या आधारे आपण शहरामध्ये 2 रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडनं 41 वेपन्स जप्त केलेले आहेत. त्यामध्ये 22 तलवारी आहेत, 15 खंजर आहेत आणि 4 चॉपर आहेत. असे साधारणपणे 1,34,000 रुपयाचा हा मुद्देमाल आहे तो आपण जप्त केलेला आहे. शेख माजेद आणि इम्रान उर्फ इम्मा या 2 आरोपींकडनं आपण हे जप्त केलेलं आहे. बेसिकली या 2 आरोपींची त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती. एक आरोपी आपल्याला मिळालेला आहे रेड करते वेळेला आणि ज्यातला मुख्य सूत्रधार आहे इम्रान, तो फरार आहे. त्याला अटक करण्याकरता आपण चंदनजिऱ्याची 2 पथकं रवाना केलेली आहेत आणि लवकरच त्यालाही आम्ही अटक करू.